नमस्कार, डी24 तास चॅनल तुम्ही पाहू शकता। धुळे तालुक्यातील नेर गावातील एका अभिनेत्यावर अन्याय झाला, त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन दिले आहे त्यांनी। आणि त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्यामुळे त्यांनी एक दिवसीय आंदोलन देखील केले, आमरण उपोषण देखील। नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया। आपल्यासोबत ते अभिनेता आहेत आणि त्यांच्यावर हे प्रकार काय घडला देखील जाणून घेऊया। जरा काय सांगणार आपल्यावर, काय झालं त्यामुळे आपण या ठिकाणी आंदोलन करताय, काय विषय काय? सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करतो। मी अभिनेता तुषार भटूलाल जयस्वाल, राहणार नेर, तालुका जिल्हा धुळे। दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी माझ्या ताब्यातील असलेला प्लॉट, ज्यावर माझं 1500 स्क्वेअर फीटचं शेड बांधलेलं होतं, त्या ठिकाणी कुसुंब्यातील गुंड किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन आणि अतुल चंद्रकांत जैन व इतर 25 तर 30 गाव गुंड त्यांनी कुसुंब्याचा जेसीबी घेऊन आले आणि त्या जेसीबीच्या सहाय्याने माझ्या या प्रॉपर्टीवर सगळं काही तोडमोड केली आणि त्यात जे अमूल्य माझं सामान होतं त्या सामानाचं देखील नुकसान केलं, ज्याचे माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहेत, व्हिडिओ एव्हिडन्स आहे, फोटो एव्हिडन्स आहेत, सगळं काही आहे। यांचा जो प्लॉट होता त्या प्लॉटाचे नासधूत केलं, त्याच्यावर एक बुलडोझर चालवून त्याचं नायनाट केलं असं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं आपण जाणून घ्या, दादा काय सांगणार त्या संदर्भात? जो तुमचा प्लॉट आहे त्याची खरेदी झाली आहे का, काय सांगणार? तुमच्याकडे त्याचं काही डॉक्युमेंट्स वगैरे आहे का? हो, माझ्याकडे त्या संदर्भात सौदा पावती, जी माझ्याकडे सौदा पावती तुम्हाला दाखवू शकतो। ही ती सौदा पावती आहे। ही सौदा पावती माझ्या ज्या मुस्लिम लोकांकडनं मी जो हे प्लॉट घेणार होतो त्या लोकांनी मला सौदा पावती करून दिलेली आहे आणि ही सौदा पावती बडोद्याला झालेली आहे। त्यांच्या घरी, ज्यांच्या नावावर हा जो प्लॉट होता त्यांच्या घरी बडोदा इथे झालेली आहे। बडोदा या ठिकाणी त्यांनी सौदा पावती केली आहे, त्यानंतर देखील त्यांना न्याय। या संदर्भात तुम्ही पोलीस यांना, स्थानिक पोलीस अधिकारी असेल त्यांना तक्रार केली का? त्यांचं काय म्हणणं आहे? मी लगेच 14 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गेलो आणि तिथे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील साहेबांना भेटलो। त्यांना मी माझे सगळं काही सांगितलं, मी एव्हिडन्स दाखवले, व्हिडिओ दाखवले। त्यांनी आणि हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांनी माझं गुन्हा नोंदवण्यास नकार दिला। त्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी देखील तक्रार केली होती का? हो, नक्कीच केली। मी वरिष्ठांकडे गेलेलो आहे। नाशिक येथील IG साहेबांकडे मी लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे। धुळे येथील माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे मी तक्रार दिलेली आहे। धुळे येथील माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील मी लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे। तसेच मुंबईतील पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे देखील लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे। आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांना देखील लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे। तुम्ही या संदर्भामध्ये ज्यांच्याशी सौदा पावती केली, आज तुम्ही बघू शकता भूमाफियांचा एक मोठा प्रकार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये, अखंड महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। पण त्यांचं देखील असं काही ठिकाणी म्हणणं आहे की त्यांनी देखील सौदा पावती केली, काय सांगणार? संबंधित व्यक्तींनी देखील सौदा पावती केली का, काय सांगणार? त्यांनी त्यांची सौदा पावती दाखवावी, मी माझी सौदा पावती दाखवली आणि ज्या विषयावर मी सौदा पावती दाखवते, मी लोकांकडून नाही न्याय मागू शकत, पण मी न्यायालयामध्ये याचा जाब मागितलेला आहे आणि न्यायालय हे ठरवेल की कोण खरं आहे की कोण खोटं आहे। न्यायालयामध्ये प्रलंबित असताना पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही ह्या संदर्भात कळवलं का की आम्ही न्यायालयामध्ये गेलो, काय सांग? हो, कळवलेलं आहे। त्यांची काय प्रतिक्रिया? त्यांनी सांगितलं, धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तर डायरेक्टली सांगितलं की मी केस नोंदवून घेणार नाही, तुम्हाला ज्याच्याकडे माझी तक्रार करायची असेल तुम्ही त्याच्याकडे तक्रार करू शकता। हा कुठल्या प्रकारचा न्याय आहे हो? गुन्हा नोंदविणे म्हणजे हा सर्वसाधारण व्यक्तीचा हक्क आहे आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारचे प्रूफ असून, एव्हिडन्स असून देखील माझ्याकडून गुन्हा नोंदवून घेत नाहीये। हा कोणत्या प्रकार नोंदवून घेत नाही? तुम्ही काय सांगणार आता? पुढची तुमची भूमिका काय असेल? तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करताय, पुढची तुमची भूमिका काय असेल? त्या प्लॉटाच्या संदर्भात असेल आणि आपल्या संदर्भात? मी प्लॉटाच्या विषयी मी कोर्टात गेलेलो आहे। प्लॉटाच्या विषयी जो काही निर्णय कोर्ट देईल तो मला मान्य राहील। मला फक्त मला या गोष्टीचा न्याय मागतोय की ज्या लोकांनी, या संबंधित लोकांनी जो माझ्या शेडचं म्हणा किंवा माझ्या प्रॉपर्टीचं जे नुकसान केलेलं आहे, ज्यात माझं 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे, त्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा आणि माझे जे नुकसान झालेले आहे त्याची मला नुकसान भरपाई करून भेटावी।
तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी यांचं जे 20 ते 25 लाखापर्यंतचे जे नुकसान झाले ते भरपाई करून द्यावी असं देखील म्हणणं ज्यावेळेस न्याय प्रविष्ट एखादी गोष्ट असते तर संबंधित अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांनी शहानिशा करावा असं देखील यांचं या ठिकाणी म्हणणं. यांनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते तक्रार तर मानली जर नक्की आज त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलनाचा इशारा देखील दिलाय आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी पुढची भूमिका आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असं देखील त्यांचं यावेळेस या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितले आणि लवकरात लवकर यांना न्याय मिळावा या संदर्भात आज त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. कॅमेरामॅन निलेश जय हिंद, जय महाराष्ट्र.